मात्र अभूतपूर्व अशी सगळी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये या भागामध्ये दिसतीये, कारण मोठ्या प्रमाणामध्ये हे हजारो मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरामध्ये सध्या जमलेले आहेत। तर आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचं उपोषण सुरू झाले। मध्येच पाऊसही येतो आहे, मात्र सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ज्यावेळी लोकल येतात त्याही वेळी त्या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं स्टेशनवर उपस्थित आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचा आज एक प्रकारे या भागातून प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि आमच्या प्रतिनिधी मनोज पाठक सध्या सीएसएमटीच्या तिथे काय नेमका सगळी परिस्थिती आहे यावर लक्ष ठेवून आहेत। तर जरांगेंनी सांगितलंय की सीएसएमटीच्या इकडे जे सर्व आंदोलक आहेत त्यांनी त्या ठिकाणी शांतता राखावी। आमच्या प्रतिनिधी मनोशी सध्या माझ्यावर जोडल्या गेल्यात। मनोशी, काय नेमकं तुझ्या मागे सगळं हे वातावरण आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काय मागण्या आहेत त्यांच्या आता? मी सध्या सीएसएमटी स्थानकावरनं पुढे आलेली आहे आणि मी आहे मुंबई महापालिका इमारतीच्या मुख्यालयामध्ये। बीएमसीची इमारत माझ्या पाठीमागे आणि बीएमसीचे गेट अक्षरशः बंद करावे लागलेले आहेत। बीएमसीचे गेट बंद केलेले आहेत आणि इतकंच नाही, हे पहिलं प्रवेशद्वार आहे। आणखीही 5 गेट आहेत बीएमसीला, जे मुख्य गेट म्हणून गणले जातात। हे सगळे गेट बंद केलेले आहेत। मुंबई चालवणारी ही महापालिका आहे। मुंबई महापालिका संपूर्णतः ठप्प करण्यात आलेली आहे आणि कारण आंदोलकांची गर्दी एवढी आहे की मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आवारामध्ये आता ही गर्दी आलेली आहे। हे आंदोलक सगळे मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आवारात आपल्याला बघायला मिळतात। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचा जो परिसर आहे, मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हा मागचा जो परिसर आहे सीएसएमटीचा तो एकदा आपण बघूयात या ठिकाणाहून। या ठिकाणी आपण बघतो की फिरोजशाह मेहतांचा पुतळा आहे, यासोबतच सीएसएमटी स्थानकाची मुख्य इमारत आहे। हा मुख्य चौक सीएसटीचा हा मुख्य चौक आहे, जिथून मंत्रालयाकडे रस्ता जातो, एलआयसी कडे रस्ता जातो, पोस्ट ऑफिस कडे अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालय आहेत, खासगी कार्यालय आहेत। ही संपूर्णतः आज हे सगळे रस्ते ठप्प झालेले आहेत। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग आहे। एकही सार्वजनिक ठिकाणचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी आपल्याला खासगी वाहनं दिसत नाहीयेत। संपूर्ण रस्ते हे आंदोलकांनी व्यापलेले आहेत। सगळी दुकानं असतील ती बंद आहेत, खासगी कार्यालय बंद आहेत, महत्त्वाच्या हॉस्पिटलकडे जाणारे, पोस्ट ऑफिसकडे जाणारे रस्ते बंद आहेत। इतकंच नाही तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून जिला ओळखलं जातं, देशातली महाराष्ट्रातली महत्त्वाची महापालिका, ज्या महापालिकेसाठी सध्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू आहे, त्या महापालिकेचे गेट सुद्धा आज जरांगे पाटलांच्या आंदोलनाने बंद झालेले आहेत। या मराठा आंदोलकांनी बीएमसीच्या या मुख्यालयाच्या आवारातच गर्दी केलेली आहे। त्यामुळे बीएमसीचं कामकाज हे सुद्धा आज जवळजवळ ठप्प पडल्यागत आहे। बीएमसीची ही इमारत, मुंबई महापालिकेचं हे मुख्यालय, हा संपूर्ण परिसर आंदोलकांनी व्यापून टाकलेला आपल्याला बघायला मिळतोय। अगदी मनोशी, तुझ्या बरोबर जे काही आंदोलक आहेत त्यांना फक्त प्रश्न असा करत की जरांगेंनी सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रकारे मुंबईकरांचा खोळंबा होईल, मुंबईकर ठप्प होतील, अशा प्रकारे मुंबई ठप्प होईल असं वातावरण करू नका। मात्र तरी सुद्धा अशा महत्त्वाच्या शासकीय प्रशासकीय इमारतींना असा घेराव का घातला जातोय, का त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं जातंय, आझाद मैदानामध्ये का नाही थांबलं जातंय? हाच प्रश्न मी काही आंदोलकांना विचारला, मी पुन्हा एकदा विचारणार आहे। मात्र मध्ये पाऊस सुरू झाला आणि आडोशासाठी हे आंदोलक सगळे आतमध्ये आलेले आहेत। मला सांगा की मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला आवाहन केलंय की मुंबई बंद पडू देऊ नका। सीएसटीला एवढी गर्दी आहे, ही बीएमसीची मुख्य इमारत आहे, या आवारात तुम्ही आलेत, गेट बंद करावे लागलेत। मॅडम, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मनोज जरांगे आणि मराठा समाजाने आवाहन केलं की आम्ही मुंबईत येणार आहे, तर सरकारची जिम्मेदारी होती की मराठा लोकांची आणि महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची इथं सोय केली पाहिजे होती त्यांनी। इथं पाणी सरकारच्या वतीनं पाणी लोकांना प्यायला नाहीये। इथं जेवढे स्वयंसेवक ते सर्व सेवा करतात। सरकारचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस किंवा हे जे महायुतीचे सरकार आहे त्यांनी इकडे किमान सरकारच्या ह्यातनं शिवभोजन बंद केलं, पण तरी नाश्त्याची सोय त्यांनी इथे करायला हवी होती। इथे सरकार कमी पडलं, प्रशासन कमी पडलं असं वाटतंय का एवढी गर्दी हँडल करण्यात? हो, नक्कीच। हे प्रशासन गेल्या 2014 वाजता हे नाकर्ता सरकार आहे। मराठा आरक्षण दिल्ली सरकार बोलले की महाराष्ट्र राज्याच्या हे अधिवेशन फक्त महाराष्ट्र शासनात। ठीक मनोशी, आपण पोहोचवलेली आहे या सगळ्या वातावरणाबद्दल आणि दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। पुन्हा एकदा वेळोवेळी तुझ्याबरोबर कनेक्ट होऊ आणि आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। मनोशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।